नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे काळा मसालामध्ये शेवगाच्या शेंगा। त्यासाठी मी मसाला इथे काढून घेतलेला आहे। कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे। बाकीचं साहित्य मी आता तेलामध्ये परतून घेणार आहे। आणि माझ्या चॅनल थोडं नवीन आहे, त्यामुळे माझ्या व्हिडिओला पूर्ण पहा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कारण कधी व्हिडिओ टाकत आहे आणि काही चुकी झाली तरी माफ करा, कारण कसं नवीन नवीन आहे अजून एक ट्राय करते थोडंसं, नाही का, काहीतरी वेगळं करायचं, ठीक आहे असो। आणि इथं बघू शकता तुम्ही, मी मसाला छानपैकी परतून घेत आहे तेलामध्ये। कांदा तर मी भाजी घेतला होता, पण तेलामध्ये परतून घेते, कारण त्यामुळे भाजी छान लागते। बघू शकता तुम्ही, खोबरं वगैरे मी भाजून घेतलेलं आहे। त्यामध्ये तीळ घालणार आहे, आणि काही जण तीळ नाही घालत, त्यामध्ये हरभऱ्याची डाळ पण घालतात किंवा बेसन। आता बेसन पीठ मी टाकणार आहे, ते तुम्हाला नंतर दिसेल पुढे। आणि मी त्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरली नाही, हरभऱ्याच्या डाळीऐवजी मी त्यामध्ये वापरलेली आहे तीळ। छान असा मसाला वाटून झाला, मसाल्याचं वाटणही काढून घेतलं सुदैवाने, लाईटही होती आज, त्यामुळे व्यवस्थित मसाला निघलेला आहे। आणि एका साईडला मी शेंगा शिजवून घेतल्या होत्या जिऱ्याची फोडणी देऊन। तर बघू शकता तुम्ही, मी आता त्यामध्ये शेंगा टाकत आहे। मसाला व्यवस्थित छानपैकी परतून घेते तेल सुटेपर्यंत, म्हणजे भाजीला टेस्ट येणार आहे, छानपैकी तरी येणार आहे। आणि तरी वगैरे दिसली म्हणजे भाजी खावी पण वाटते जीवाला। तर बघू शकता तुम्ही, मस्त मसाला इथे परतत आहे। मुलांची गडबड आहे शाळेची, मम्मी लवकर आवर लवकर आवर। आणि त्यांना काय डब्याला का पातळ भाजी न्यायची नाही आहे, सुकीच भाजी न्यायची डब्याला। त्यांना मी शेपूची भाजी करून देणार आहे, पण त्यांना घरी खाऊन जायचं म्हटलं तर आज मी शेवगाच्या शेंगा बनवल्या होत्या। छान असं मी मसाला टाकून घेतला, अंबारी मसाला, लाल मिरची पावडर, हळद, आणि वरून मी बेसन पीठ टाकत आहे बघा। 2 चमचे मी बेसन पीठ त्यामध्ये घातलेलं आहे, कारण त्यामुळे भाजीला थोडंसं घट्टपणा येणार आहे। आणि बघू शकता आता छान असा मसाला परतून झालेला आहे। त्यामध्ये मी आता टाकणार आहे शेंगा। तसं थोडंसं तेल सुटून दिलं का मसाल्याला, म्हणजे तरी पण छान होते। शेंगा त्यामध्ये घालून घेतले मी। आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा बरं का, तसंही मी नवीन आहे, अजून सांगते तुम्हाला। चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। चपाती पण माझी लाटून झाली होती, आणि आता मुलाचं चाललं आहे लवकर लवकर जेवण वाढून दे, तर मी आता त्याला जेवण वाढून देते आणि मुलांना खाऊ घालते, त्यांना शाळेत पाठवते। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा। आणि उद्यासाठी नवीन आणखीन माझा व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। धन्यवाद।